हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी आपण टॉप 15 MCQs कॉम्प्युटर बेसिक या टॉपिकवरती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर बेसिक म्हणजे संगणकाची जी मूलभूत माहिती आहे ते आपण बघणार आहोत. हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. खूप सोपा घटक आहे. यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. ओके. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर BBA, BCA, BBM आणि BMS या एक्झामसाठी आता परीक्षा देणार आहे, तर त्यासाठी आपल्याकडे कंप्लीट क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सीरीज हे सगळं काही भेटणार आहे. मराठी, इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. आणि आपले लाईव्ह क्लासेस पण अवेलेबल आहे. ते लाईव्ह क्लासेस थ्रू तुमचं जे आहे पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि क्रॅश कोर्स ऑलरेडी चालू आहे. तर तुम्ही जॉइन करू शकतात. ₹2000 फीज आहे फक्त याची. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा टार्गेट आहे 75 प्लस. तुम्ही जर कोर्स जॉइन केला तर आउट ऑफ 100 तुम्ही 75 प्लस इझिली जाऊ शकतात आणि तुमचा यामुळे टाईम मॅनेजमेंट, टाईम इम्प्रूव्ह पण होईल मॉक टेस्टमुळे. तुम्ही 100 आता 1.5 तासाचा पेपर असतो. 90 मिनिटाचा तुमचा पेपर असतो. तर तुम्हाला त्यामध्ये एक क्वेश्चन 1 मिनिटापेक्षा कमी तुमच्याकडे वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला ते सोडवायचं असतं. तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मॉक टेस्ट सीरीज पण देतो. तर यामुळे तुमचा जे आहे टाईम इम्प्रूव्हमेंट होतो आणि मॅनेजमेंट ही तुम्ही करतात. बरोबर, ओके. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम इन. तर ऑपरेटिंग सिस्टमचा मेन फंक्शन काय आहे ते सांगायचं आहे आपल्याला. ऑप्शन ए आहे परफॉर्म कॅल्क्युलेशन, नंतर मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस, त्याच्यानंतर ब्राउझर द इंटरनेट अँड क्रिएट डॉक्युमेंट. विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टमचं काय काम आहे बघा. ऑप्शन बी असं राईट आहे. मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्स. तर हे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे असतात फंक्शन वगैरे आपले ते सगळं काही मॅनेज ऑपरेटिंग सिस्टम करत असतो. ओके. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 11 अशा प्रकारे ऑपरेटिंग सिस्टम असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. Which part of the computer is responsible for executing instruction? तर instruction कोणामार्फत आपल्याला कॉम्प्युटरमध्ये दिसून येतात. तर ऑप्शन ए आहे हार्ड डिस्क, नंतर आहे रॅम, त्यानंतर आहे CPU आणि मदरबोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, हार्ड डिस्क मध्ये आणि रॅम मध्ये जे आहे ते डाटा स्टोअर करण्यासाठी जे आहे हे असतात हार्ड डिस्क आणि रॅम. त्यानंतर CPU जे आहे त्याचा राईट ऑप्शन CPU आहे. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेस युनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, याला CPU ला जे आहे आपण जे आहे ब्रेन, कॉम्प्युटर ब्रेन पण म्हणतो आपण याला. ओके. कॉम्प्युटरचा ब्रेन, कॉम्प्युटरचा मेंदू पण याला आपण म्हणत असतो. ओके. कारण की यामुळे सगळं काही कॉम्प्युटरमध्ये चालत असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती नाही आहे यामध्ये ते आपण बघू. पायथॉन आणि जावा हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. हे जे आहे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर बी आणि डी, HTML आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर यामधून कोणता आहे बघा. ऑप्शन डी याचा राईट ऑप्शन आहे. HTML पण एक लँग्वेज आहे. ओके. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे HTML. मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे एक आपण जे आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये डॉक्युमेंट वगैरे ते ओपन करतो, एडिट वगैरे करतो आपण. ओके. तर हे प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. विच स्टोरेज डिव्हाइस हॅज द लार्जेस्ट कॅपॅसिटी. सगळ्यात जास्त आपण डाटा कशामध्ये गोळा करतो आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन ए आहे DVD, बी आहे USB फ्लॅश ड्राईव्ह,
त्यानंतर सी आहे SSD आणि डी आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन डी हार्ड डिस्क ड्राईव्ह. यामध्ये जे आहे आपण जास्त डाटा गोळा करू शकतो. SSD, DVD, USB यामध्ये एवढं डाटा होत नाही गोळा. ओके. हार्ड डिस्क कसं असतात? टीबी मध्ये असतात. ओके. 3 TB, 4 TB, 6 TB अशा प्रकारे हार्ड डिस्क असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट डज GUI स्टँड फॉर? तर लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे ग्राफिकल युजर इंटरफेस, नंतर बी आहे जनरल युजर इंटरफेस, सी आहे गायडेड युजर इंटरफेस आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए ग्राफिकल युजर इंटरफेस याचा राईट ऑप्शन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्होलाटाईल मेमरी? व्होलाटाईल मेमरी म्हणजे काय? व्होलाटाईल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? थोड्या वेळ असतो ते, त्याच्यानंतर ते गायब होतो, ते लॉस होतो. ओके. तर व्होलाटाईल म्हणजे एक 5-10 मिनिटात ते लॉस होऊन जातो पूर्ण. अशा प्रकारे व्होलाटाईल मेमरी कोणती आहे आता? बघा, SSD यामध्ये आपण डाटा गोळा करून खूप काळ ठेवू शकतो. त्याच्यानंतर हार्ड डिस्क मध्ये पण आपण डाटा जे आहे गोळा करून खूप काळ जे आहे पण तोवर डिलीट करत नाही, तोवर ते असतं त्यामध्ये. ओके. रॅम आणि रोम यामध्ये कोणता आहे आता ऑप्शन? ऑप्शन सी याचा राईट ऑप्शन आहे. रॅम म्हणजे काय? तात्पुरता डाटा इथे गोळा होतो. जसं की आपण आता लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये काही जे आपले ॲप वगैरे असतात, वेबसाईट वगैरे असतात, ते ओपन केलं आपण. तर ते जवळ आपला मोबाईल चालू आहे किंवा लॅपटॉप चालू आहे, तोवर ते असतं. त्याच्यानंतर आपण स्विच ऑफ केलं किंवा बंद केलं मोबाईल, तर ते गायब होऊन जातं. तर अशा प्रकारे हे व्होलाटाईल मेमरी आहे रॅम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट डज URLA स्टँड फॉर? तर URL चा लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लिंक, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आणि युनिव्हर्सल रिसोर्स लिंक. तर राईट ऑप्शन काय असला? ऑप्शन ए युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हे काही वेबसाईट, काही डाटा असतो इंटरनेटवरती. तर त्याचा ॲड्रेस म्हणजे ते लोकेशन कुठे आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे, ते याचं काम आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे काय रिसोर्स वगैरे आहेत, त्याचा ॲड्रेस काय आहे, त्याचं लोकेशन काय आहे, ते आपल्याला दाखवतोय. ओके. तर याचा लॉंग फॉर्म काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द पर्पज ऑफ फायरवॉल इन अ कॉम्प्युटर नेटवर्क? फायरवॉलचा कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये काय काम आहे? फायरवॉल कशासाठी असते? ओके. ऑप्शन ए आहे टू स्पीड अप द इंटरनेट, त्यानंतर टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अनऑथराइज्ड ऍक्सेस, टू मॅनेज नेटवर्क ट्रॅफिक, टू बूस्ट वायफाय सिग्नल. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अनऑथराइज्ड ऍक्सेस. जे आपल्या कॉम्प्युटरमध्ये फायरवॉल कशासाठी असते आपल्या नेटवर्कमध्ये? वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हॅकिंग वगैरे जे वेबसाईट वगैरे असतात ते डाटा चोरण्याचं काम करतात. तर फायरवॉल त्या वेबसाईट वगैरेला ते येऊन देत नाही. त्यामुळे फायरवॉल असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट टाइप ऑफ सॉफ्टवेअर इज यूज्ड टू सरफेस द वेब? कोणता जे आहे सॉफ्टवेअर आपण वापरतो वेबवरती? बघा, ऑप्शन ए आहे ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्यानंतर वेब ब्राउझर, सी आहे डाटाबेस आणि टेक्स्ट एडिटर. राईट क्वेश्चन काय आहे याचा? ऑप्शन बी वेब ब्राउझर जे आहे आपण ते यूज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज HTTP स्टँड फॉर? HTTP चा लॉंग फॉर्म काय आहे? ऑप्शन ए आहे हायपरटेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल, सी आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, सी आहे हायपर ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल आणि डी आहे हायपर ट्रान्समिशन ट्रान्सफर प्रोटोकॉल. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे
15 क्वेश्चन बघितलेले आहेत. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि जे विद्यार्थी आता हे एक्झाम अटेम्प्ट करत आहे, तर त्यांच्यासाठी क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. लाईव्ह लेक्चर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही जर इच्छुक आहे, तुम्ही जर इंटरेस्टेड आहे, तर ह्या लाईव्ह बॅचला तुम्ही जॉइन करू शकतात. तुमचे जे 8-10 दिवस बाकी आहे, तर त्यामध्ये तुमचा बराचसा पार्ट इथे कव्हर होणार आहे. मी इझिली 75 प्लस जाल, तर तुम्ही कोर्स जॉइन केला तर यामध्ये टेस्ट सीरीज वगैरे भरपूर आहे, एमसीक्यू सीरीज आहे, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे. कोर्सची फीस फक्त ₹2000 ठेवलेली आहे. आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. कारण की तुमच्याकडे खूपच टाईम कमी आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, मला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. आणि मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक यू.